भवानी जय शिवाजी. नारळ तीर्थी पडले, गडाला सोडून गेले. रक्तानं भरलेला ताना कधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं असं म्हणून तानाजी मालुसरे 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा, मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब, मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणशूर उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीच्या कडा चढून, मी काय बोलतोय, यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले. महाराष्ट्राच्या इतिहासाला पडलेले एक गोड स्वप्न आणि सत्य स्वप्न म्हणजेच आपले छत्रपती ज्या मातीमध्ये जन्म घेतला, त्यामध्ये ज्या हृदयामध्ये जन्म घेतला छत्रपती शिवाजी महाराज, त्या ठिकाणी वर्ण आणि वर्चस्वाचा अंकार ठेचून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली सीमा स्पष्ट केली आणि हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवला. हरे हरे. त्या ठिकाणी तानाजी मालुसरे राजगडासारख्या गडाला जाग आली. राज आम्ही मराठ्यांची पोरे नाही भिनार मरणाला, अंधाराला भीत नाही, आकाशाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, मराठीची जात आहे. राज आधी लगीन आणि मग माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरे पश्चिमेच्या बाजूने गुप्तचार हेर यंत्रणा, हात सह्याद्रीच्या कुशीमध्ये हे गिरा चमकला आणि भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला आणि महाराष्ट्राचा असा एकच राजा छत्रपती शिवाजी राजा होऊन गेला. असताना तानाजी मालुसरे मुलाचं लग्न, महाराजांचा आदेश आला. घरी जेवत असतील तर राजगडावरती हात धुण्यासाठी येतील, ही स्त्रींची इच्छा. आणि महानवीर रत्न तानाजी मालुसरे या ठिकाणी 500 मावळे घेऊन गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं सूर्याजीनं आणि तानाजी मालुसरे 900 पठाण कापला. आणि दुर्दैवानं त्यातच मराठे आले. त्याच वेळेला उदयभानाने या ठिकाणी मराठ्यांचा इतिहास फोडला आणि मोगलांचा वेढा फोडला. जय भवानी. जय शिवाजी. नारळ तीर्थी पडले, गडाला सोडून गेले. रक्तानं भरलेला ताना नारळ तीर्थी पडल्यानंतर सूर्याजी म्हणतो, सूर्याजीला समजलं, दादा रक्ताच्या खवळ्यात पडलेला पाहिल्यानंतर दुःख व्यक्त करण्याची. त्या ठिकाणाला सूर्याजी म्हणतो, दादा अरे उठला, मावळे पडू लागलेले आहेत. परंतु सूर्याजीला समजलं दादाच्या रक्तानं गड पवित्र झाला. सूर्याजीने जाऊन परतीचा दोर कापला. 60 मावला पहाट झाली होती, 60 मावला पट्टीला लागलेला. तर सूर्याजी म्हणतो, अरे हिजड्यांनो, पाठीमागे फिरा, तुमचा पाप रक्ताच्या मावळ्यात मरून पडलाय. मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले गेले. या ठिकाणी विजय झाला म्हणून उदयभान रक्तात पडलेल्या तानाजी मालुसऱ्यांच्या छातीमध्ये लात मारून विजय झाला. कल्याण रोजने येणारा शेलार मामा, 80 वर्षीय शेलार मामाने उदयभानला ठार मारला आणि तानाजी मालुसऱ्यांच्या रक्ताने गड स्वराज्याचा भगवा फडकला. शत्रूचं निशाण खाली केलं. राजगडाला जाग आली. राजगडावरनं जिजाऊनं म्हटलं, शिवराजे तुम्ही जाऊ शकता आता गडाला, माझा लाडका कोंढाणा सर झाला. हे जिजाऊंच्या जिव्हाळ्यातून हे ब्रीद वाक्य आलं. आणि त्या ठिकाणी जिजाऊन दुःख, या ठिकाणी राजगडाला जाग आली. राजगडाला या ठिकाणावरनं रायराय तुकडे उदयभानूच्या प्रेताला अग्नी दिलं. तानाजी मालुसरेंच्या प्रेताला पालखी सजवली. ती आज आपण 350 वर्ष झाली तानाजी मालुसरेंच्या पुण्यतिथीच्या दिवशी तानाजी मालुसरेंचे 375व्या या ठिकाणी त्या जयंतीच्या निमित्तानं, त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी 350 वर्ष झाली तानाजी मालुसरेंची पालखी निघते आणि ती राजगडाला जाते आणि राजगडाला तो सोहळा संपन्न करून त्या ठिकाणी अवसान केलं जातं. ही स्त्रींची इच्छा.
जय भवानी जय शिवाजी. हिंद माता त्या ठिकाणाला राष्ट्रमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्य व्हावं सांगावं, हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा आणि महान रत्न तानाजी मालुसरे इतिहास सांगावा, इतिहास सांगावा, खरा सांगावा, खोटं बोलू नये, खरं बोलावं. म्हणून त्या ठिकाणाला असताना महाराजांनी या ठिकाणी ही दुर्दैवी घटना सत्यकथा या ठिकाणा घडली. महाराजांनी या ठिकाणी येऊन तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी लाखो लोक दर्शनाला येतील. शिवराजे तानाजी मालुसरेची देह समाधीची उघडाव बांधा आणि अग्नी समाधी त्यांच्या मूळ गावी उंबरटल्या द्या ही श्रींची इच्छा. जय भवानी जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आहे आपल्या सर्वांच्या मदतीने